तर म्हटलं व्हायरल होईल. त्या नाही म्हणे आता जे व्हायचं ते होऊ दे म्हणे मम्मी, मी आता एकदम याच्यात स्ट्रॉंगपणे उतरलेलो आहे म्हणे. हे काय कुठली राजकीय संघटना नाही किंवा यांचा कुणी एकमेव असा नेता नाहीये. पहिले दंगल निवारण पथक आहे हे दिल्ली पोलिसांमार्फत आयोजित केलेले आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावाच लागेल आणि घ्यायलाच पाहिजे यांनी. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कोकण जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनादरम्यान परत एक महिना उलटला आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा अद्यापही राजीनामा मिळालेला नाही आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर यापूर्वी दोन बैठका झालेल्या आहे कोकण जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची आणि आता तिसरी बैठक जी आहे तर दुपारी 3 वाजता आज होणार आहे. मात्र यामध्ये तरी तोडगा निघेल का आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेल का हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दुसरीकडे या आंदोलन सुरू असतानाच अभिजित दिपके यांना टायफॉइडची लागण सुद्धा झाली आहे. त्यामुळे चिंतित असले हे त्यांचे आई वडील आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. काय सांगाल? त्याला टायफॉइडची लागण झाली, त्यांनी इंस्टाग्रामवरून सांगण्यात आले. मग तुम्ही आई वडील आहात, कसं चिंतित आहात का, कसं बघताय वेगळं? हो ना, तर चिंतेत असणारच ना, काळजी वाटते ना त्याला. याच्या आधी कधी तो आजारी पडला नाही, काही नाही. काळजी वाटायला लागली कालपासून. परवा उलट्या वगैरे झाल्या, त्या स्टेजवरच बघितल्या मी. तेव्हाच मला वाटलं होतं याला टायफॉइड वगैरे होतं का काय म्हटलं, कारण भिजला वगैरे पावसामध्ये वगैरे, तर वाटलं होतं मला असं. मग तो नाही म्हणे मम्मी टायफॉइड वगैरे नाही, पण ब्लड चेक केल्यावर काल रिपोर्ट आला. मग अजून मी इंस्टाग्रामला सकाळीच बघितलं, आज फोन लावा म्हटलं तर आज फोनही नाही लागला त्याचा. त्याच्या मित्रांनी पण नाही फोन उचलला. परवा रात्री 1:30ला बोललेली मी त्याच्यासोबत. तुम्ही आई आई म्हणून आहात, कारण की तुम्ही जास्त जवळ होता, तो जेवला की नाही तुम्ही सगळी तुम्ही त्याची काळजी घेताय. पण आता नेमकं तो इतरांच्या जेवणाची तो काळजी करतोय की तुम्ही जेवलात का, काही विद्यार्थी तब्येत खराब झाली का त्यांची विचारपूस करतो. पण या दरम्यान तो सुद्धा बिमार पडला आता. हो ना, त्या पोरांची काळजी करू नये, त्याला वाटतं की बाबा आधी त्यांची काळजी करावं, कारण ते पोरही बाहेरून आलेले आहेत ना. त्याच्यामुळे त्याला आधी पोरांचं पडल्यानंतर तो बघते. तरी त्याला म्हटलं तू तुझं आधी खाऊन घेत जा म्हटलं. नाही म्हणे मम्मी, ते विद्यार्थी पण बसलेले आहेत ना ग्राउंडला, आधी त्या विद्यार्थ्यांशी बोलावं लागतंय म्हटलं. व्हायरल वगैरे होईल, हातात हात घ्यायला लागला प्रत्येकाच्या. तर म्हटलं व्हायरल होईल. त्या नाही म्हणे आता जे व्हायचं ते होऊ दे म्हणे मम्मी, मी आता एकदम याच्यात स्ट्रॉंगपणे उतरलेलो आहे म्हणे. अभिजित दिपके आता हा सगळ्यात युवकाचा काहीच झालेला आहे, कारण तो एक युवकच आहे. कारण की आज प्रत्येक युवकाच्या तोंडावरती अभिजित दिपकेंचं नाव आहे, सोनू वांगचुक यांचं सुद्धा नाव आहे. मात्र या आंदोलनादरम्यान सरकार एवढा हलगर्जीपणा का करते, राजीनामा का देत नाही असं वाटतंय? आता ते सरकारांना माहित ना, ते राजीनामा का नाही घेते म्हणून. आता त्या सरकारांनीच विचार केला पाहिजेत ना. एवढे लेकरं आज 1.5 महिन्यापासून परेशान आहेत, तर सरकारने थोडाफार विचार करायला पाहिजे. राजीनामा घ्यायला पाहिजेत आणि लेकरं मोकळं करायला पाहिजेत. आता हे प्रत्येक गावागावात आंदोलन चालू आहे, छोट्या छोट्या खेड्यांनी सुद्धा चालू आहे. आमच्या गावी पण संत पिंपरी इथे त्या दिवशी आंदोलन झालं. दुसऱ्या दिवशी लाठीचार्जचा पण तिथं पोरांनी निषेध केला. आमच्या गावातले पण बरेचसे पोरं खूप हे करायला लागलेत की असं नाही व्हायला पाहिजेत म्हणे. आम्हाला त्यांनी तिकडे बोलवलेलं होतं, तर आम्ही म्हटलं नाही, काकांची तब्येत बरोबर नाही म्हटलं, आम्ही काही येऊ शकत नाही. आता गावागावात पोहोचलं नाही आंदोलन, खेड्यापाड्यात सुद्धा पोहोचलं ना. नक्कीच आपण हे आंदोलन जे आहे आता हे गावागावात पोहोचलेलं आहे. अभिजित यांचे वडील सुद्धा आपल्या सोबत आहेत. विद्यार्थी आहेत, त्यांना अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. पाठीवरती वळ सुद्धा त्यांच्या आलेत. कमीत कमी आता 25 जणांवरती त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहे. ही देखील मागणी आहे की हे गुन्हे देखील मागे घेण्यात यावं. असं वाटतं का जी दुपारी 3 वाजता शिष्टमंडळाची बैठक होणार आहे, यात तोडगा निघेल असं वाटतं? तोडगा त्यांनी निघेल असं त्यांनी तोडगा काढायलाच पाहिजे. जर ह्याच्यावर तोडगा नाही निघाला, आता हे आंदोलन काय केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, जंतर मंतर पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. जेव्हा इंस्टाग्राम आणि युट्यूबवर बघतोय, फेसबुकवर, तर इथल्या राज्यामधल्या प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये आंदोलन चाललेले आहेत. स्टेटमधल्या पूर्ण भारतभर पसरलेले आहे. आणि इथून पुढे जर याला हिंसक वळण, आता याला कोण कंट्रोल करणार आहे? विद्यार्थ्यांना कोण कंट्रोल करणार आहे? हे काय कुठली राजकीय संघटना नाही किंवा यांचा कुणी एकमेव असा नेता नाहीये. अभिजितने हे सुरुवात केली, हे इथपर्यंत ठीक आहे. पण जे बाकी जिथं अभिजित नाहीये तिथं पण उत्स्फूर्तपणे हजारोच्या संख्येने लोक येत आहेत. पुण्याला झालं, मुंबईला झालं, प्रत्येक दुसऱ्या इंदोरला झालं, प्रत्येक ठिकाणी चालू आहे. पूर्ण देशामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे. मात्र महत्वाचा विषय हा आहे की बऱ्याचशा या आंदोलनादरम्यान काही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ज्या पोलिसांच्या नेम प्लेट नाही, त्यांना योग्य पोलीस पण दिसत नाही आहे. मात्र ते पोलिसांसोबत ते विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताय, म्हणजे मुलींना वेगवेगळ्या जागा हात लावतायत, त्यांना ते सांगायलाही लाज वाटते. अशा ठिकाणी काड्या टोचतायत. तसे हे मला जेव्हापासून म्हणजे कळतंय तेव्हापासून
पेपरमध्ये वाचलेलं आणि टीव्ही मध्ये बघितलेलं हे एवढं घृणास्पद वर्तणूक झालेली आहे विद्यार्थ्यांची की याच्यापूर्वी आधी असं कधीच झालेलं नाही की पोलीस समोर पोलीस उभे आहेत आणि पोलीसच्या बाजूला एक नागरिक कोणीतरी पोरं काठ्या घेऊन उभे आहेत ज्यांच्यावरती पोलीसचा ड्रेस नाहीये, त्याच्या पायामध्ये चप्पल नाहीये, साध्या वेशामध्ये. हे भारताच्या इतिहासामधलं पहिले दंगल निवारण पथक आहे हे दिल्ली पोलिसांमार्फत आयोजित केलेले आहे. त्याच्यामध्ये पोलीस किती होते आणि बाकीचे लोक किती होते ते याच्यावरून कळेल तुम्हाला. ते बाकीचे गुंडच आणलेले होते त्यांनी ते आंदोलन दडपण्यासाठी. आता ते न्यायालयात सुद्धा मागणी केली जात आहे की जे आता हे जे पोलीस याच्यावर देखील कारवाई करण्याची तपास करण्यात यावा देखील मागणी. हो, मागणी केलेली आहे, हे मान्य, मला मागणी केलेली आहे की जे कोणी पोलिसाच्या व्यतिरिक्त जे लोक होते हे इथं आले कसे, यांना कुणी पाठवलं, त्याला जिम्मेदार कोण, आणि पोलिसनी त्यांच्या समोर ते घोषणा देत आहेत, पोलिसनी त्यांच्यावर ऍक्शन का नाही घेतली. ते तर त्या याच्या त्या आंदोलनामध्ये सहभागी नव्हते, ते बाजूला उभे राहून घोषणा देत आहेत, काही काठ्या घेऊन उभे आहेत, काही शिव्या देत आहेत यांना. दिल्ली पोलीस आगे बढो, हम तुम्हारा साथ तुम्हारे साथ है. हा हा कुठला आंदोलन, म्हणजे ही कुठली पोलीस फोर्स नवीन तयार केली. त्यांचं रिमोट कोण असेल? नाही, रिमोट जो कोणी गृहमंत्री असेल तेच रिमोट असं दुसरं कोण असू शकतं. दुसरं कोण असू शकतं. जो कोणी गृहमंत्री, ही सर्व जिम्मेदारी गृहमंत्र्याची आहे, कारण दिल्ली पोलीस हे गृहमंत्र्याच्या ताब्यामध्ये, सेंट्रलच्या. ते काही एक वेगळं स्टेट जरी असलं तरी त्याला पोलीस स्वतंत्र नाहीये तिथे. हे आंदोलन चिरडण्यासाठी गृहमंत्र्यांनी स्पेशल फोर्स तयार केली असं म्हणताय. त्याला जिम्मेदार गृहमंत्री आहे. हे जे काय घडलं त्याला जिम्मेदार गृहमंत्री, मला हे म्हणायचं. मला माझं कळलं की शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं होतं तब्बल 1 वर्ष हे आंदोलन चाललं, त्यानंतर ते 3 कायदे वापस घेण्यात आले. अभिजितच्या आंदोलनाला सुद्धा 1 महिना आता पूर्ण होईल, तरी सुद्धा एवढं, म्हणजे हे सरकार नेमकं बघतंय का शेतकऱ्यांच्या बाजूला? 1 वर्ष, आता विद्यार्थ्यांना 1 महिना आंदोलन करावं लागतं, गुन्हे दाखल होते. नाही, याच्यामध्ये काय, एक बघा तुम्ही, शेतकऱ्यांचं 1-1.5 वर्ष आंदोलन चाललंय, ह्याने त्यांच्याकडे सुद्धा असंच केलंय. रोडवर बघितलं आपण टीव्ही मध्ये की असे मोठे मोठे खेळे लावले होते. पहिले जसे राजे महाराजांचे जेव्हा युद्ध व्हायचे तर तेव्हा ते किल्ल्याच्या दरवाजाला खेळे लावायचे, तसे यांनी रोडवर तेव्हा सुद्धा खेळे लावले होते. आणि आता सुद्धा यांच्या आंदोलनाकडे 1 महिना, तर पहिले तर यांना ते हे पोरं दहशतवादी आहेत म्हणून, हे दहशतवादी म्हणून त्यांना हिणवलं पहिलं, नंतर त्यांच्या आंदोलनाकडे यांनी दुर्लक्ष केलं. जर यात आजच्या बैठकीचा तोडगा निघाला नाही तर याचा काय परिणाम होऊ शकतो? तर त्याचा परिणाम एकच होईल की हे आंदोलन पूर्ण देशभर पसरेल, नंतर हे कुणाच्याच कंट्रोलमध्ये राहणार नाही. हे सरकारला पूर्ण महागात पडणार आहे. हे पूर्ण देशभर पसरलेलं आंदोलन आहे. नंतर त्यांचा कुणीही एक नेता नसणार आहे. कोण नेता असणार आहे त्यांचा? प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये आंदोलन चालू आहे. ते सरकारच्या कंट्रोलच्या बाहेर जाणार आहे. यांना काहीही करून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावाच लागेल, आणि घ्यायलाच पाहिजे यांनी. तुम्ही या ठिकाणी बसून अभिजितची तुम्ही काळजी करताय, अशी अनेक आईवडील जे काळजी करताय, देशाचे पंतप्रधानाला का काळजी वाटत नसेल बरं? आता ते देशाच्या पंतप्रधानांना माहित ही गोष्ट. लाखो 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 लोक घराच्या बाहेर पडलेले आहेत. काही रस्त्यावर झोपतायत, काही उपाशी आहेत, काही मेट्रोमध्ये कोंडून ठेवले होते त्यांनी, गेटच्या बाहेर येऊ दिले नाही. मेट्रोमध्ये जे मेट्रोने आलेले होते दिल्लीला 20 तारखेला, लोक बाहेर पडू दिले नाही. आता हे त्यांना त्यांच्यामध्ये मला हे कळत नाही की माणूस म्हणून त्यांना तर द्यायला यायला पाहिजे. भाषण तर खूप मोठे मोठे करतात ते. आणि प्रत्येक त्यांचं कॉमेंट रात्री 12च्या नंतरच पडते. दिवसभर काय करतात मग? करायला पाहिजे ना. भारतीय जनता आहे, हे विद्यार्थी, त्यांचे सुद्धा मुले, त्यांना मुलबाळ नसेल ही गोष्ट वेगळी, पण ते बघत असतील ना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये दुसऱ्या लोकांना, सर्व निपत्रित थोडेच आहेत मंत्रिमंडळातले, सर्वांना मुलं बाळ आहेत. त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान जे आहे रात्री 3 वाजताच येऊन का समोर येतं. मात्र महत्वाचा विषय हाच आहे, कारण की हे आंदोलन जे आज 3 वाजता जी नड्डाजी सोबतची बैठक होणार, या बैठकीमध्ये तरी ह्या आंदोलनाचा तोडगा निघेल का? काही आंदोलन पुढे पेटत जाईल, पुन्हा देशभर आंदोलन पुढे जाईल, हे देखील आता पाहणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे. story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.